श्रीराम. मित्रांनो, सध्या मंगळाचं गोचर मकर राशीमधून होत आहे. दक्षिणेकडील ग्रह आता दक्षिणेकडे जाऊनच बलवान झालेला आहे. मकरेतला मंगळ हा शनीच्या राशीमध्ये जाऊन बलवान होतो, पण शनी हा त्याचा समग्रह किंवा शत्रुग्रहही मानला जातो आणि तो सध्या कालपुरुषाच्या दशम स्थानातून जात आहेत. काय संभाव्य बाकीत असू शकतात? सर्वप्रथम मित्रांनो, एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की 15 फेब्रुवारी 2024 नंतर शनी ग्रहाचा अस्त होणार आहे, कारण की रवीचा प्रवेश कुंभ राशीमध्ये होईल. मग ज्यावेळेस मंगळ ग्रह ज्या राशीमध्ये असेल त्याचा राशीस्वामीच जेव्हा अस्त होतो त्यावेळेस मंगळाचं कारकत्वही थोडं अस्तंगत झाल्यासारखंच होतं, किंवा मंगळाची जी उच्च फळे मिळणे अपेक्षित असतं ती सुद्धा मिळणे कठीणदायक होत असतं. मग ह्याचा आता जगावर परिणाम काय होईल? आंतरराष्ट्रीय स्तरावरचं जे क्रूड ऑइल आहे त्याचेही भाव काही प्रमाणात घसरू शकतात. त्याच्यानंतर सोन्या चांदीच्या भावामध्ये सुद्धा घसरण येऊ शकते. शिवाय बँकिंग क्षेत्रामध्ये आपण याच्या आधी भाकीत केलं होतं त्याप्रमाणे बँकिंग क्षेत्रामध्ये काही चुकीच्या गोष्टी घडत आल्या आणि सध्या आपण बातमीमध्ये पाहत आहोत की पेटीएम ह्या बँकेवरती RBIने निर्बंध लावलेले आहेत, त्यामुळे त्याचे शेअर्सही कोसळत आहेत. त्याचप्रमाणे अजून वेगवेगळ्या प्रकारच्या चुकीच्या घटना बँकिंग क्षेत्रामध्ये घडून येताना आपणास येणाऱ्या 1.5 महिन्यात दिसू शकतात. त्याच्यानंतर पुन्हा एकदा सीमावाद जो आहे तो आपणास दिसू शकतो. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट, एप्रिल महिन्यापासून आपल्याकडे निवडणुकीचे वारे चालू होते. लोकसभा निवडणूक 2024. याच दरम्यान अनेकदा पक्षफुटी होणे, वेगवेगळ्या मोठ्या नेत्यांचे राजीनामे होणे, पक्षांतर होणे ह्या गोष्टी घडतील. पण ह्या गोष्टी इलेक्शनच्या वेळेस घडतच असतात, पण ह्यावेळेस काही धक्कादायक गोष्टी ज्या आहेत, ज्या आपण विचारही केल्या नसतील अशा प्रकारची पक्षांतरं जे आहेत ते आपणास होताना दिसून येऊ शकतात. त्याच्यानंतर मित्रांनो, शेअर मार्केटचा जर आपण विचार केला त्याच्यामध्ये सुद्धा आपणास 3.5 ते 4% क्रॅश जे आहे ते आपणास ह्या 16 मार्च 2024 पर्यंत दिसून येऊ शकतो. शिवाय मित्रांनो, बाजारांमध्ये कपडे, औषध, प्रसाधने, कॉस्मॅटिक्स ह्यांचाही भाव वाढलेला आपणास दिसून येईल. त्याचबरोबर काही प्रमाणात इंधनांचे दर जे आहेत ते कमी होऊ शकतात. त्याच्यानंतर मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, आपला देश हा शेतीप्रधान देश आहे आणि इथं दशम स्थानातून मंगळाचं गोचर चाललेलं आहे आणि ते उच्च आहे. पण त्या मंगळाचा राशीस्वामीच 15 फेब्रुवारी नंतर अस्त होणार आहे. त्यामुळे शेती व्यवसायामध्ये निष्कारण नुकसान होऊ शकते आणि ते नुकसान एकतर अवकाळी पावसामुळे होऊ शकते किंवा येणाऱ्या चक्रीय वादळांमुळे सुद्धा ते नुकसान होऊ शकते. तर कोणते ना कोणते तरी कारण असते त्याच्यामुळे शेती व्यवसायात हे नुकसान आपणास होऊ शकते. त्याच्यानंतर बाजारांमध्ये अपेक्षित नसणाऱ्या एखाद्या शेतमालाचे भाव फारच वाढतील आणि एखाद्या शेतमालाचा भाव फारच पडलेला दिसेल, त्यामुळे परिणामी थोडं शेतकऱ्यास नुकसानीस तोंड द्यावे लागू शकते. मंगळ हा भूमितत्वाचा ग्रह आहे आणि मकर ही भूमितत्वाचीच रास आहे. पण मकर राशीचा स्वामी अस्तंगत झाल्याने तिथे भूमितत्वसुद्धा अस्थिर होईल. त्यामुळे काही ठिकाणी आपणास भूकंप होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. त्याच्यामध्ये पाश्चिमात्य देश असतील किंवा उत्तर भारत असेल किंवा इकडे जपान असेल, अशा ठिकाणी जास्त मॅग्निट्यूड असलेले भूकंप आपणास दिसून येतील आणि त्यामुळे तिथली मनुष्यहानी आणि वित्तहानीही होऊ शकते. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.